तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे संकल्प सहकारी गृहनिर्माण संस्था CD मध्ये आणि पॉलचा जो लाडका आहे तो आपल्याला इथेच या सोसायटीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर इथून जर तुम्ही एंटर केलात तर इथे तुम्ही वॉचमॅन काकांना विचारू शकतात ए विंगमधून, आणि तुम्ही समोरच तिथे ए विंग आहे। जर तू एंटर केल्यानंतर हा गेट आहे, इथे या साईडलाच तुम्हाला ए विंग आहे, तिथूनच आपल्याला आत जायचं आणि बाप्पाची मूर्ती काय डेकोरेशन केलं ते सर्व तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे। तर मित्रांनो, मी आहे ना खास करून बाप्पाची मूर्ती आणि डेकोरेशन बघायला चाललो आहे आणि डेकोरेशन इतकं चांगलं आहे ना, म्हणजे आपण रील्सवरती किंवा यूट्यूबवरती आपण बघतो आहे आणि फर्स्ट प्राईज देखील मिळालं आहे। आणि माझे जे यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत त्यांना मी आजचा हा ब्लॉग म्हणजे डेकोरेशन वगैरे सर्व तुम्हाला दाखवणार आहे। आता आपण तिकडेच जायचं आहे, बघायचे बाप्पाची मूर्ती कशी आहे ते। चला तर मग एक्सायटेड आहे सर्वजण। नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स। तर मित्रांनो, आता आम्ही जाणार आहोत याला प्रतीक्षानगरला आहोत आम्ही, आणि इथे 21 दिवसाचा बाप्पाची घरगुती बाप्पा आहे, त्यांच्याकडे खूप सुंदर असं डेकोरेशन केलं। तुम्ही जर इंस्टावरती किंवा यूट्यूबवरती तुम्ही पाहिलं असेल, पॉलचा लाडका म्हणून बाप्पाचं नाव आहे इकडे, आणि खूप फेमस असा बाप्पा आहे इकडचा, आणि खूप जास्त अवॉर्ड्स मिळाले आहेत डेकोरेशनला वगैरे। लास्ट टाईमपासून फर्स्ट प्राईज ते रँक मिळतो आहे त्यांना, आणि खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे। तर आता आपण तिकडेच जायचं। माझ्यासोबत आहे साहिल, वरुण आणि अमन आहे। अमन येतो आहे मागून, गाडी पार्क करायला गेलं आहे, तर तिथून येतो आहे। तर आपण तिथे जायचं आहे वरती, आणि इकडे काही नियम आहेत, त्या नियमांचं पण तुम्ही येत असाल तर पालन करा। जर तुम्ही गेटमधनं आत आलात तर इथे साईडला इकडे हे ठेवलं वॉचमन काका, त्यांचे इथे बुक आहे, तिथे तुम्हाला एंट्री करायची आहे। एंट्री केल्यानंतर तुम्हाला लिफ्टमध्ये किती नंबर आहे? ए विंग आहे, ए विंगमध्ये तुम्हाला जायचं आहे, आणि 6th फ्लोअरवरती, हां ते वर लिहिलेलं आहे ए विंगमध्ये 6th फ्लोअरवरती, आणि एका लिफ्टमध्ये 3 जणच जातात। जर कोणाला जमत असेल तर तुम्ही चालत पण जाऊ शकता 6th फ्लोअरवरती। हां, एकच लिफ्ट आहे, पण तुम्ही 6व्या फ्लोअरवरती जर तुम्हाला इझी पडत असेल तर तुम्ही चालत जाऊ शकता, जास्त पायऱ्या नाहीत, एकदम छोट्या छोट्यात पटकन जाऊ शकाल, कारण आम्ही बघितलं आहे तिथे आता। तर आता जायचं आहे, बाप्पाची मूर्ती कशी आहे, डेकोरेशन काय आहे ते आपण आता बघणार आहोत। तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, आणि चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटूया आता बाप्पाचे इथे डेकोरेशन कसं आहे ते बघूया। सो लेट्स गो। कितव्या फ्लोअरवर आहे? 603 मध्ये। आता आम्ही लिफ्टचं हे प्रेस केलं आहे बटन, आता आपण जायचं आहे वरती, बघूया आता कसे बाप्पाची मूर्ती आहे वगैरे, आणि डेकोरेशन बघायचं आपल्याला यावर्षीचं कसं आहे ते। माझ्यासोबत आहे बघा वरुण, हे बघा 45, साहिल गाडी 33, आणि मुंबईकरांचा उत्सव अमन दळवी हां हां टीप येणार आहे, तर बघूया आपण। काय त्यांनी नोटीस लावली आहे, पॉलचा लाडका आहे, मी कृपया एका वेळेस 3 व्यक्तीच लिफ्टमध्ये प्रवेश करायचा। आमचे 2 माकडं पुढे गेले, तर आता आम्ही मागून जाणार। आता आम्ही लिफ्टमध्ये एंटर केलेलं आहे, आणि 6th फ्लोअरवर ते राहतात। आता हे दोघं पुढे गेले, वरुण आणि साहिल, आता आम्ही दोघं मागून जातो। बघूया आता कसं काय ते, आणि बाप्पाचं खास करून डेकोरेशन कसं केलं ते आपण याच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आता आपण आलं 6th फ्लोअरवरती, पॉलचा जो लाडका आहे त्यांचा बाप्पा 21 दिवसाचा आहे, तर तिथे आपण आलं आहे। तर हे बाहेरचं डेकोरेशन आहे, त्यांचं लायटिंग्स वगैरे, आणि इथून यांचं घर आहे, आणि आतमध्ये बाप्पाचं जे डेकोरेशन आहे ते तुम्हाला दिसतं। इथूनच बाप्पाची जी मूर्ती आहे ती खूपच सुंदर वाटते। आता आपण आतमध्ये जाऊया, बघूया कसं काय डेकोरेशन ते पाहायचं आहे।
मुंबईमध्ये ख्रिश्चन व्यक्ती ज्याने गणपतीला अगदी अख्ख्या बनारस घरी आणला आणि अगदी हुबेहूब डेकोरेशन तिथे साकारण्याचा प्रयत्न केला आणि अगदी बारकाईने त्यामध्ये काम केले आहे. हे डेकोरेशन करण्यासाठी अगदी 2 महिन्याचा कालावधी त्यांना लागला. त्यांनी आतापर्यंत समाजाला गंभीर विषयावरती डेकोरेशन तयार केलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी 2020 साली पसरलेला कोरोना व्हायरस, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगवरतीही मेसेज देणारं डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं. 2021 साली अतिवृष्टी आणि पाणी जमा होणारे परेल विभागातील भरलेल्या पाण्यामुळे संपूर्ण लोकांची गैरसोय होते, त्याबद्दलही त्यांनी डेकोरेशन केलं. 2022 साली कर्करोगाची कहाणी आणि 2023 साली केदारनाथ साकारला आणि आता 2024 साली अगदी प्लॅस्टिकवरती जे अवेअरनेस आहे ते साकारण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत त्यांनी जे डेकोरेशन केले म्हणजे अगदी 2020, 2021, 22, 23 किंवा आत्ताच 2024मध्ये त्यांना आत्तापर्यंत खूप जास्त अवॉर्ड्स देखील मिळालेले आणि सर्व अवॉर्ड्समध्ये त्यांना फर्स्ट प्राईज देखील मिळालेलं आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन इथे साकारण्याचा प्रयत्न केला आहे. खूप जास्त गर्दी असते इथे, येणारे जाणारे खूप जास्त असतात, तर तुम्ही इथे येतानाही तेवढीच काळजी घ्या कारण आपण दुसऱ्या मित्रांना विचारा तुला कसं वाटलं भावा? म्हणजे जे सर्व छोटे छोटे डिटेल्स वगैरे बेस्ट आहे ना. हां, कारण तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन? काय यातलं म्हणजे काय तुम्हाला मेसेज काय कळलं यामधलं तुम्हाला? ओके, म्हणजे जे कचरा वगैरे आपण नद्यांमध्ये टाकतो ते कुठेतरी कमी केलं पाहिजे, बरोबर ना? तर हे त्यांनी हे दिलं, संदेश दिला. तुला कसं वाटलं? छान आहे ना. कुठून आलास तू? इथेच राहतात. तुला कसं वाटतं? तर मित्रांनो, आता जस्ट आम्ही आलो आहे बाप्पाची मूर्ती. खूपच भारी डेकोरेशन आहे, खूपच भारी डेकोरेशन. कसं वाटलं तुला डेकोरेशन? एक नंबर. जो थीम घेतला आहे ना बनारसचा, आणि म्हणजे प्रॉपर डिटेल केलेत ना सर्व. इको फ्रेंडली एकदम. हा, मूर्ती त्यांनी शाडू मातीची मूर्ती आहे. त्याचबरोबर जे डेकोरेशन केलंय कुठेच थर्माकॉल वगैरे कसलाच उपयोग केला नाही. म्हणजे जे पर्यावरणाला वाचवते ती पूर्ण ती गोष्ट, हा पर्यावरण पूर्ण ते दाखवलंय ना. हा, त्यामुळे ते म्हणजे कसं आहे माहिती आहे, आपण जे निर्माल्य असतं गणपतीचं किंवा आपण जे घरातले जे हार किंवा बाकी काय असेल ते आपण समुद्रात नदीमध्ये आपण सोडतो, तर ते कुठेतरी टाळलं पाहिजे. कारण जे आपल्याला हानिकारक पोचतं म्हणजे समुद्रात कोणती गोष्ट टाकली की ती रिटर्न परत येते, तर त्याच्यात तोच अर्थ तुम्हाला घ्यायचा. कारण कुठची वस्तू पाण्यात टाकली तर ती आपल्याकडेच येते परत, तर ते कुठेतरी टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आजूबाजूला त्याचा आजूबाजूला झाडामध्ये किंवा कुठेतरी असं कुठेतरी ठेवा, ते समुद्रात वगैरे टाकण्यापेक्षा. तर अमन देखील आलेला आहे आमचा मित्र. तर तुला कसं वाटलं डेकोरेशन? पुढच्या वर्षी तू करणार? जागा नाही ना. तर करेल, त्याचं करणार तो, त्याचं मनात आहे. करणार का? मेहनत असेल तर करणार भाव, मेहनत तर करत लागेल. कारण त्यांनी पॅक होते, 2 हफ्ते नाही देऊ शकत, तर 2 महिने देणार आहे. हा, तर आता आम्ही बघितलं बाप्पाचं डेकोरेशन वगैरे खूप सुंदर आहे. म्हणजे त्यात बघा सिनेमॅटिक शॉट्स घेतलेत. आणि मेन म्हणजे भावांनो, तुम्हाला जर फोटोज एन्जॉय करायचे असतील तर इथे मुंबईकरांचा उत्सव म्हणून पेज आहे इंस्टावरती, आणि आमचं एक पेज आहे उत्सवश्री म्हणून. तर त्याचे दोघांचे तुम्हाला इथे स्क्रीनवरती हे देतो, ID देतो, तर नक्की जाऊन फॉलो करा. आणि वरूनचं पण अकाउंटचं देतो, फॉलो करा. जर आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. डेकोरेशन कसं वाटलं ते नक्की व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला आवडलं असेल तर सांगा. तुम्ही इथे येऊन भेटू शकतात. तुम्हाला ॲड्रेस मी स्क्रीनवरती देतो, नक्की चेकआउट करा. आपण भेटा असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स. गणपती बाप्पा मोरया.